नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतात सध्या सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं त्यांच्या दुसऱ्या टर्ममधलं अंतरिम शेवटचं बजेट मांडलेलं आहे। ही दुसरी टर्म ही लवकरच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल याच्या बाबतचे विविध तर्क मांडले जात आहेत। त्या संपूर्ण तर्कसंगतीवर किंवा त्या तर्कांच्या दाव्यावर पूर्णविराम ठेवत नरेंद्र मोदी यांचंच सरकार पुढचाही अर्थसंकल्प मांडेल असा विश्वास आजच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। पण केवळ आणि केवळ त्या हेच मत व्यक्त करून थांबलेल्या नाहीत। हे बरंचसं राजकीय विधान आहे। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी राम मंदिरामुळे रोजगार वाढ आणि रोजगार वाढीमुळे अर्थव्यवस्था बळकटी आणि पर्यायाने राम मंदिराच्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी असाही एक तर्क दिलेला आहे। अंतरिम अर्थसंकल्प पाहता तशा फारशा आणि थेट अपेक्षा आजच्या दिवशी नव्हत्या, पण त्यात सुद्धा प्रयत्न करून निवडणुकीचं वर्ष असल्याने कररचनेत बदल आणि कररचनेतल्या अधिक सवलती मिळणं अपेक्षित केलं जात होतं। तशा प्रकारचा एक छोटासा प्रयत्न गेल्या 5 वर्षांपूर्वीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करून दाखवण्यात आलेला होता। 2019ला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी सर्वसामान्य माणसाच्या करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाख पर्यंत असेल असं सांगितलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने निवडणुकीत तो एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा सुद्धा बनला। आजच्या चर्चेत आणि आजच्या भाषणामध्ये हा आकडा 7 लाखाच्या जवळपास आहे असंही म्हटलं गेलं आहे। पण एका बाजूला ही अर्थरचना आणि कररचना तीच ठेवत या प्रकारच्या घोषणा या व्यवहारी आहेत का? अर्थसंकल्प मांडला जात असताना, अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना कोणत्या गोष्टी सुटल्या आहेत, कोणत्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, करता आल्या असत्या, यावरच्या मुद्द्यांवर आपण लक्षवेधीच्या आजच्या भागात चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर राम मंदिर आणि येत्या काळातला अर्थसंकल्पही मोदींचाच, या दोन्हीवर राजकीय मुद्दे मांडले जातील। आपल्यासोबत या चर्चेत कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेत आपल्यासोबत 2 अर्थतज्ञ मंडळी आहेत। आपल्यासोबत चंद्रशेखर टिळक आहेत आणि अजित अभ्यंकर आहेत। अजित अभ्यंकर हे डाव्या विचारसरणीचे असले आणि पक्षाचे प्रतिनिधी असले तरी पण अर्थविषयक चर्चांमध्ये ते आपल्यासोबत अनेकदा असतात। आपल्यासोबत राजकीय मुद्द्यांवर मतप्रदर्शनाच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याकडून विनायकराव आंबेकर आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर राजू वाघमारे हे काँग्रेसचे प्रवक्ता आहेत। मान्यवरांचं या चर्चेत स्वागत। सर्व मान्यवरांना आपापल्या चर्चेत मतप्रदर्शन करत असताना एक छोटीशी सूचना, बोलण्यापूर्वी आपण आपला माईक निश्चित सुरू आहे की नाही याची खातरजमा करावी। चंद्रशेखर टिळक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। टिळक साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण कृपया त्याचा खुलासा करावा। हो, आपल्याला आपण जे बोलताय ते मला व्यवस्थित ऐकू येतंय, मी आशा करतो। बिलकुल बिलकुल, आपण अत्यंत स्पष्टपणे आता जी भूमिका मांडतात ती ऐकायला येते आहे। तुम्ही फुल फ्रेम सुद्धा दिसू शकता। मला आपल्याला असं विचारायचं आहे चंद्रशेखर टिळकजी, अर्थसंकल्पाच्या अंतरिम स्वरूपात आणि पूर्णत्वातल्या स्वरूपात काही तांत्रिक फरक असतो का? लोकांनी प्रत्येक गोष्टीकडून समान अपेक्षा बाळगाव्यात का? थोडासा प्रश्न तुमच्यासाठी या चर्चेच्या पहिल्याच टप्प्यात बाळबोध वाटेल, पण जनसामान्यांपर्यंत अर्थसंकल्पाच्या चर्चेला अधिक सुकर पद्धतीने मांडण्यासाठी हा प्रश्न गरजेचा आहे। टिळक साहेब, साहजिकच कोणत्याही सरकारचा अर्थसंकल्पाचे 2 प्रकार असतात। एक अंतरिम अर्थसंकल्प असतो आणि एक अंतिम किंवा संपूर्णतया स्वरूपाचा असा अर्थसंकल्प असतो। संसदीय संकेत असा आहे की ज्या संसदेची मुदत येत्या काही महिन्यात संपते आहे त्यांनी केवळ कालानुक्रमे येणारा शेवटचा अर्थसंकल्प पूर्णतया मांडू नये, कारण तो जरी या सरकारनं मांडलेला असला तरी तो येत्या किंवा आगामी आर्थिक वर्षांसाठी असतो आणि तेव्हा प्रत्यक्षपणे या तरतुदींची जेव्हा अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा जो सरकार अर्थसंकल्प मांडतंय तेच सरकार सत्तारूढ असेल असं नाही। परंतु जर आधीच्या संसदेनं असा पूर्ण अंतिम स्वरूपाचा अर्थसंकल्प मंजूर केलेला असेल तर त्या धोरणांपेक्षा, त्या उद्दिष्टांपेक्षा काही वेगळा विचार असणारं सरकार जर नंतरच्या निवडणुकात सत्तारूढ झालं तर त्यांच्याकरता तो अडचणीचा मुद्दा ठरू शकतो, म्हणून हा संकेत आहे।
बर. आणि त्यामुळे टिळक साहेब, एक छोटासा अडथळा मध्ये आहे. मी विनायकराव आंबेकरांना सांगू इच्छितो, विनायकराव आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर आहात, चर्चा सुरू झालेली आहे, आता कृपया कॅमेऱ्यात बघा, इतर कुठेही बघू नका. मला टिळक साहेब माफ करा, मध्ये मला आपल्याला थांबवावं लागलं कारण आपल्यासोबत विनायकराव आंबेकर ऑन स्क्रीन होते, ते दिसताना फार वाईट दिसत होतं, म्हणून मी आपल्याला थांबवलं. माफ करा मला परत एकदा. मी पटकन आपल्या उत्तराच्या निमित्तानं पुढे जातो आणि आता एक नवा मुद्दा आपल्या समोर ठेवतो. टिळक साहेब, आपण पूर्ण वेळ स्क्रीनमध्ये दिसणार आहात, समोर कॅमेऱ्यात बघूनच उत्तर द्यायचं आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये राहून गेलेल्या 5 गोष्टी सांगा. हा प्रश्न मला फार गमतीचा वाटतो, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण साधारणपणे कोणत्याही धोरणावर चर्चा करताना त्याच्यात काय आहे याची आधी चर्चा केली जाते आणि काय नाही याची केली जाते. बिलकुल, माझा तो पुढचा प्रश्न आहे. जी 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 टिळक साहेब, मी तुम्हाला अधिकार देतो आणि तुम्ही प्रश्न बदलून घेऊ शकता. आजच्या ह्याच्यात काय आहे तेही आधी सांगा, काय नाही ते नंतर सांगा, हरकत नाही. मी उलट्या क्रमाने चर्चेपर्यंत येणार होतो, पण तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान राखतो. तुम्ही सांगा काय आहे आणि नंतर सांगा काय राहून गेलं. गोष्ट करू आपण, या दोन्हीचा विचार एकदम करू, काहीच अडचण नाही. बिलकुल. एक गोष्ट लक्षात घेऊ की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे, आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये असलेल्या 2 गोष्टींचा किंवा काही गोष्टींचा प्रामुख्याने पहिल्यांदा एक थोडक्यात उल्लेख करतो आणि मग नसलेल्यांचा उल्लेख करतो. सविस्तर चर्चा आपण नंतर चर्चेच्या ओघामध्ये करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे यंदाच्या आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात असलेली गोष्ट म्हणजे संसदीय संकेतांचं पूर्णपणाने केलं गेलेलं पालन. हा एक अत्यंत चांगला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द आजपर्यंत आपण बहुतेक वेळेला अत्यंत त्रोटकपणाने वापरत असू, पण जेमतेम 50-55 मिनिटं चाललेल्या या भाषणामध्ये त्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे 3 पैलू येणाऱ्या काळामध्ये आपल्या अर्थकारणाचे ड्रायव्हर ठरतील त्यांची निदान उल्लेख केला गेला की ते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल. तिसरी गोष्ट मला जी मनापासून आवडली ती अंतरिम असू दे किंवा अंतिम असू दे, यंदा कोणत्याही प्रकारे कराच्या दरात, कराच्या पातळीमध्ये बदल करण्यात आलेला नाही. कारण कर धोरणातलं सातत्य हा अर्थकारणाच्या वाढीव विकासासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. राहून गेलेल्या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर मला पटकन खटकलेल्या एक अर्थशास्त्राविषयी कुतूहल असलेली व्यक्ती आणि धोरणाचं निर्मिती आणि अंमलबजावणी या दोन्हीशी 4 दशकाहून जास्त काळ संबंधित असलेली व्यक्ती म्हणून वाटतात ते असं की आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या 5 भौगोलिक भागांमध्ये युद्धांचा प्रभावेश आहे आणि त्याचा या ना त्या स्वरूपामध्ये आपला जो जागतिक अर्थकारणाशी वाढता संबंध आहे त्याच्या आयात निर्यातीच्या मार्गांमध्ये अडचणी येऊ शकतात. पण याचा अनुल्लेख आहे, कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही, प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षही उल्लेख नाही. ही तसं पाहू जाता खटकणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपल्या देशातले व्याजदर येणाऱ्या काळात करणार आहेत आणि विशेषतः 28 जून 2024 पासनं 10 भारतीय कर्जरोख्यांचा समावेश जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मध्ये होत आहे. या दृष्टीनं काही सुतोवाच अगदी अंतरिम असला तरी धोरणात्मक नाही, तपशिलात्मक नाही, असा संकेतात्मक उल्लेख असणं आवश्यक होतं. तो कोणत्याही प्रकारचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाही. या 2 गोष्टींची मला उणीव जाणवते. बाकी हा बॅलन्स संतुलित असावा असं वाटतं. बिलकुल. टिळक साहेब धन्यवाद. चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण अर्थविषयकच अधिकाधिक भूमिका घेतोय आणि त्या अनुषंगानं चर्चेला पुढे नेताना मला अजित अभ्यंकर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अजितराव, आपण राजकीय दृष्टिकोनातूनही या अर्थसंकल्पाकडे पाहिलं असेल आणि अर्थविषयक अभ्यासाच्या आधारे सुद्धा आपण आपली भूमिका मांडाल अशी अपेक्षा आहे. मी आपल्यालाही हे 2 प्रश्न विचारेन. तुमच्या लेखी या अर्थसंकल्पात चांगलं काय आहे, तुमच्या लेखी या अर्थसंकल्पात राहून काय गेलेलं आहे. आपल्यासाठी पण पूर्ण 1.5 मिनिटाचा वेळ आहे आणि त्यानंतर आपल्या सोबतच्या 2 राजकीय प्रतिनिधींपर्यंत आपण पोहोचणार आहोत. चांगली गोष्ट एकच की सगळ्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडलेला नाही, त्याच्यामुळे पुढे जे निवडून येणारं सरकार आहे त्या सरकारला त्याच्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं सकारात्मक काम करता येईल. त्याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की पूर्ण वर्षाची साठी आणि काही अशा इम्पॉसिबल घोषणा इलेक्शनच्या दृष्टीने केलेल्या नाहीत की ज्याच्यामुळे ताबडतोब इलेक्शनसाठी काहीतरी होऊन त्याचा बोजा मात्र नवीन येणाऱ्या सरकारवरती पडेल. आणि अर्थातच माझी अशी अपेक्षा आणि इच्छा आहे की नवीन येणारं सरकार दुसरं असेल, पण तो राजकीय भाग आहे, त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण. बर,
तर ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणावी लागेल. पण बाकी मला काही दिसत नाही व्यवस्थित, कारण या देशासमोरचा जर सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न जर कुठला असेल तर तो बेरोजगारीचा आहे. आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरती जर उपाय काढायचा असेल तर त्याला सरकारची भूमिका लेझे फेअर ज्याला म्हणतो, की सरकारने फक्त बघत राहायचं अर्थव्यवस्थेत काय होतं ते आणि मार्केट फक्त मॅनेज करायचं, म्हणजे ओपन राहतील असं बघायचं, ही विचारसरणी आहे. त्याच्यापेक्षा बेरोजगारीवरती थेट काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे मनरेगाशिवाय दुसरं कुठलं हत्यार नाही, पण त्याच्या सुद्धा तरतुदी मध्ये वाढ नाही. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या शहरी बेरोजगारांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी काहीतरी विशेष योजना असण्याची फार मोठी गरज होती. अनेक वर्ष आम्ही ती मागणी करतोय, लोक मागणी करतायत. त्याच्या दृष्टीने एक साधा उल्लेख सुद्धा नाही. अनएम्प्लॉयमेंट या प्रश्नाचा पण काही उल्लेख नाही. म्हणजे या देशातला जो तरुण आहे की ज्याचं वयात सरासरी 29 वर्ष आहे, 8% साधारण सरासरी बेरोजगारी आहे. आणि त्या तरुण वयामध्ये जर पाहिली तर 24% बेरोजगारी आहे या 35 वर्षापर्यंत. कोणीतरी मागे खूप कोणाचा तरी व्हॉइस म्यूट नाहीये, तर कोणातरी सांगू द्या. बर, मी विनंती करतो आपण इतर मान्यवरांना सांगूयात की कृपया त्यांनी त्यांचे माईक बोलत नसताना बंद ठेवावेत, म्हणजे आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाला त्याचा त्रास होणार नाही. बोला आपण आता. अभ्यंकरजी, आपण आपल्याकडून बेरोजगारीचा एक मुद्दा मांडलात, वेळेची मर्यादा आहे. पुढचे 2 मुद्दे आपण पटकन मांडावेत. जी बोला अजितराव. दुसरा मुद्दा म्हणजे असा की डायरेक्ट टॅक्सेस जे आहे त्या डायरेक्ट टॅक्सेसची आता या वेळेला जी वसुली आहे ही चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता ही वसुली जर जास्ती झाली असेल, एकंदर टॅक्स रेव्हेन्यू मध्ये 13% वाढ झालेली आहे. हे आपल्या या एका वर्षातल्या परफॉर्मन्सने मागच्या दिसतंय, जी रिवाइज एस्टिमेट पाहिली तर. मग जर आपण असं लक्षात घेतलं तर त्या प्रमाणामध्ये वेगवेगळे जे खर्च आहेत ते डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर वाढ होण्याची आवश्यकता होती. तर डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर मध्ये मात्र वाढ झालेली नाही. उलट फक्त मी ग्रॉस एक्सपेंडिचरचा फक्त उल्लेख करतो की मागचा अर्थसंकल्प आपल्याला म्हणजे बजेट एस्टिमेट 23-24 ची 45 लाख कोटी रुपयाची होती एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर. यावर्षी आपण 47 लाख कोटी रुपयाच्या खर्चाचं अंदाजपत्रक मांडले. जर तुम्ही इन्फ्लेशन अकाउंट केलं तर एक मिनिटात संपतो. इन्फ्लेशन साधारणपणे 5% जरी धरलं, ऍक्च्युली ते 5.13% तर निश्चितपणे धरायला पाहिजे. तर 5% जरी धरलं तरी याच्यामध्ये जी वाढ केलेली आहे ती वाढ म्हणजे वाढ नाहीच आहे. म्हणजे हे ऍक्च्युअली आहे तिथं जाऊ आपण प्रॅक्टिकली खरं म्हणजे अगदी 1% कमीच झालं खर्च. त्यामुळे हे बरोबर नाही. त्याच्यामुळे टोटल एक्सपेंडिचर सरकारचा हा एक मोठा बूस्ट असतो अर्थव्यवस्थेला डिमांड वृद्धिंगत करण्याचा. ती संधी याच्यात गमावलेली आहे असं मला वाटतं. आणि स्पेसिफिक कुठल्या सबसिडीज कमी केल्या तरी नंतरच्या राऊंड मध्ये मी बोलू. ठीक आहे. आज थोडा आपण अर्ध्या तासाची चर्चा ठेवलेली आहे, प्रत्येकाला मर्यादित वेळ मिळणार आहे. तुम्ही जे मुद्दे मांडत होता त्यावेळेला चंद्रशेखर टिळक यांच्याकडून आक्षेपाच्यासाठी हात वर झाला होता. आपण त्यांना एक संधी देऊ. त्यानंतर जे राजकीय आजच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या निमित्तानं वक्तव्य झालंय त्यावर बोलण्यासाठीचे असलेले प्रवक्ते वाट पाहतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे. चंद्रशेखर टिळक, अजितरावांकडून मांडल्या गेलेल्या मुद्द्यांच्या मधल्या कोणत्या भागाचा प्रतिवाद आपल्याला करायचा आहे? अजितजींच्या मुद्द्याला आक्षेप असं नाही, पण या मुद्द्याची असलेली दुसरी आर्थिक बाजू आपण लक्षात घेऊया. अजितजींच्या विवेचनाचं सूत्र असं होतं की ज्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष करामध्ये वाढ झाली आहे त्या प्रमाणामध्ये त्या उत्पन्नाचा विनियोग जो उत्पादक खर्चासाठी व्हायला हवा तो झालेला नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याचा विनियोग किंवा त्याचं प्रतिबिंब आता जे वित्तीय आणि महसुली तूट आहे ते कमी होण्यामध्ये झालंय. अजितजी ही मान्य करतील की ज्या वेळेला तुम्ही त्याच्या खर्चात वाढ म्हणता त्यावेळेला काही धोरणात्मक आणि तपशिलात्मक घोषणा कराव्या लागतात, पण अंतरिम उद्देशामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्या करू नाहीत असाच संकेत आहे, ज्याचं स्वागत अजितजींनी पहिल्या वाक्यात केलं होतं. ही त्या मुद्द्याची दुसरी बाजू आपण लक्षात घेऊ. इतकंच माझं मर्यादित म्हणणं आहे. बिलकुल. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत आपापल्या पद्धतीनं व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद. मला आता चर्चेला राजकीय दृष्ट्या पुढे न्यायचं आहे. अजितरावांच्या पर्यंत त्यानिमित्तानं पोहोचू. चंद्रशेखर टिळक, आपल्याकडून राजकीय भूमिकेवर मत प्रदर्शन होणार नाही अशी अपेक्षा असल्यानं मी काही प्रश्न आपल्यासाठी टाळतोय. पटकन आता मुद्द्याला घेऊन जातोय आपल्यासोबत असलेल्या डॉक्टर राजू वाघमारे यांच्यापर्यंत. राजू वाघमारेजी, माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा आहे. पटकन आपल्यासाठीचा पहिला मुद्दा, पुढचा अर्थसंकल्प पण मोदी सरकारच मांडेल, अर्थात यावर आपला प्रतिवाद अपेक्षित आहेच. हे तुम्हाला पटलेलं नसणार. का पटलं नाही तेवढं सांगा.
नाही, सगळ्यात पहिली गोष्ट की हा अर्थसंकल्प त्याचा अर्थसंकल्पच होता की येणाऱ्या लोकसभेच्या प्रचाराचा भाग होता हे कळायला काही मार्ग नाही. कारण अगोदर काय काय केलंय आणि त्याची आकडेवारी सांगणं म्हणजे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे का, ही भूमिका पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. भाजपला कुठे प्रचार करायचा आणि आपण काय सांगतोय याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवणं गरजेचं होतं. ते ठेवलेलं दिसत नाही. राहिला प्रश्न जो तुम्ही विचारलात तो प्रश्न असा आहे की येणाऱ्या 100 वर्षामध्ये मोदी अमर होऊन अर्थसंकल्प मांडतील, ही भाषा फक्त त्यांनी वापरली नाही. याच्या पलीकडे काय ते दरवेळी तेच सांगतात आणि म्हणून मोदीजी गोलपोस्ट बदलत असतात. 2047चा गोलपोस्ट दिला की त्यावेळी असं होणार, 2070 हे त्याच्यासाठीच दिलं जातं की जणू काही तोपर्यंत आम्ही इकडेच आहोत आणि आम्हाला कोण हटवू शकत नाही. एक प्रकारचं पर्स्पेक्टिव्ह जे आहे ते बनवण्याचा मार्ग याच्यातून केला जातो. आणि प्रत्येक सद्दी हा अर्थसंकल्प जरी असला तरी तो आमचा भाजपचा प्रचार आहे आणि आम्ही काय काम केलं आणि आता पुढे कसं करतोय हेच सांगायचंय. बाकी त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलं नाही. अर्थसंकल्पाची भाषा करता त्यावेळी आपल्या देशावर कर्ज किती आहे, आपण किती पैसे उधार घेतलेले आहेत. नाही, पण राजू वाघमारे, आपल्याकडून एका राजकीय वक्तव्याची अपेक्षा आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करून प्रश्न विचारतो. पुढचा अर्थसंकल्प मोदी मांडतील का, आणि ते मांडणार नसतील तर कोण मांडणार आहे? राहुल गांधी मांडणार आहेत का पुढचा अर्थसंकल्प? अहो, नक्कीच पुढचा अर्थसंकल्प भाजपने कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरी भाजप सत्तेवर येत नाहीये. इंडिया आघाडी सत्तेवर येणार आणि इंडिया आघाडीचे जे नेते असतील, ज्यांना पंतप्रधान ते करतील ते आणि त्यांचं मंत्रिमंडळ अर्थसंकल्प मांडेल. पण एवढं नक्की आम्ही सांगू शकतो की देशामधलं महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कोणीही सुखी नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपचं सरकार येणं हे असंभव आहे. 100% त्यांचं सरकार येत नाही. त्याच्यामुळे येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असतं. ठीक आहे. विनायकराव आंबेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ते फोननी प्रत्यक्ष ऐकतायत आणि बोलतायत. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत त्या माध्यमातून पोहोचतोय. विनायकराव, तुमचं उत्तर अपेक्षित करतो. आजच्या अर्थसंकल्पामध्ये जी राजकीय वक्तव्य आहेत त्याची गरज होती का? पुढचा अर्थसंकल्प सुद्धा मोदीच मांडतील, हे अंतरिम अर्थसंकल्प मांडताना बोलायची गरज काय? राजकीय वक्तव्य ही कुठल्याही अर्थसंकल्पाचा भाग असू शकत नाहीत. त्यामुळे आज कुठल्याही राजकीय वक्तव्य करण्याची काहीही आवश्यकता नाही. मी त्यांचं थोडंसं जे बोलणं ऐकलं, त्यांची जी काय दुःख आहे ते मी समजू शकतो की आताच नुकत्याच 5 राज्यांच्या इलेक्शन झाल्या आणि त्यांनी त्याही वेळेला छातीटोपपणे आता आमचं इथे सरकार येणार, तिथे असं होणार, तिथे तसं होणार, अशा सगळ्या वल्गना केल्या होत्या. परंतु त्या सगळ्या वल्गना होल ठरलेल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये महिला सुरक्षित आहेत, युवक खुश आहेत, देशामधले शेतकरी आनंदित आहेत, सगळी जनता आनंदित आहे. पण मग विनायकराव, तुम्हाला असं वाटत नाही की पुढचा अर्थसंकल्प सुद्धा आम्हीच मांडू हे अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळेला सांगणं हे राजकीय विधान नाही? आणि जर ते राजकीय विधान नसेल तर ते काय आहे? ते वस्तुस्थिती दर्शवणारं विधान आहे, राजकीय विधान नाही. ते बेसिकली त्या कॉन्फिडन्सनी ते बोलले की बाबा आम्हाला आता जे फीडबॅक मिळत आहेत किंवा जी जनता आम्हाला राहते त्याच्यामुळे आम्हाला पुढचा कॉन्फिडन्स आहे, एवढंच त्यांना दाखवायचं होतं. पटकन यावर अजितरावांच्या चेहऱ्यावरचं हसू आहे, ते हसू खुलत चाललंय. अजितराव, वक्तव्य करा. 30 सेकंद आहेत. त्याचप्रमाणे मी 30 सेकंद डॉक्टर वाघमारेंना पण देणार आहे. विनायकराव आंबेकरांच्या भाषेच्या लवचिकतेचं खूप कौतुक करावं वाटलं की आम्ही निवडून येऊ पुन्हा, हे राजकीय विधान नाहीये. हे आपलं त्यांनी वस्तुस्थिती, त्यांना भविष्यातली वस्तुस्थिती मोदींना आणि यांना बहुतेक आधी आपोआपच कळते आणि ती वस्तुस्थिती हेही ते ठरवून टाकतात. म्हणजे निवडणुका घेणार आहेत अशी माझी बहुतेक समजूत आहे. आणि निवडणुका घेणार आहेत म्हणजे त्याचा निकाल आधी मोस्ट प्रॉबेबली माहिती नसतो. कॉन्फिडन्स असू शकतो पण माहिती नसतो किंवा ती वस्तुस्थिती नसते किंवा ते वस्तुस्थितीचं निवेदन नाही, तुमचा अंदाज असू शकतो. आणि मग पटकन डॉक्टर वाघमारे, आपल्याला विनायकरावांचा आवाज ऐकायला आलेला असेल. ते म्हणालेत की मोदींचं सरकार परत येणार ही वस्तुस्थिती नाही. कॉम्रेड अजितरावांच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडून मला एक गोष्ट ऐकायची आहे. मोदींना कॉन्फिडन्स आहे का ओव्हर कॉन्फिडन्स आहे?
नाही, मोदींना कॉन्फिडन्स पण नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही. त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे खातेची. कारण ज्यावेळी पायाखालची जमीन घसरते ना, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परसेप्शन बनवण्याची घाई होते. हे परसेप्शन बनवण्याचं साधन त्यांनी केलं की आम्ही पुढच्या वेळी येऊ. हे परसेप्शन बनवतोय. माणूस कधी परसेप्शन बनवतो की ज्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. त्यांचा कॉन्फिडन्स असता तर ही भूमिका मांडायची काही गरज नव्हती. बरं, चंद्रशेखर टिळक यांच्यापर्यंत जाऊयात. चंद्रशेखर टिळक साहेब, ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जात असताना अर्थमंत्री असं म्हणतात की पुढचा अर्थसंकल्प पण आमचंच सरकार मांडेल. याच्याकडे तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहणार आहात, एक अभ्यासक म्हणून संकेतभंग म्हणणार आहात की कसं? दोन्ही गोष्टींनी. शेवटी आपण ना राजकीय म्हणतो तेव्हा राजकारणामध्ये फक्त राजकीय पक्ष नसतो, सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांनाही सहभाग असतो. आणि या राजकीय पक्षांनी आमच्या वतीने किंवा आमच्यासाठी राजकारण करणं अपेक्षित असतं. या तिन्ही पक्षाच्या मान्यवरांना मी एवढंच सांगू इच्छितो की जर समजा हे आजचं वक्तव्य की आम्ही पुढचा अर्थसंकल्प मांडू हे जर राजकीय विधान असेल तर ते फक्त आजच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये आलंय अशातला भाग नाही. याच्या आधीचेही अनंत अर्थसंकल्प असे आहेत की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची राजकीय वक्तव्य आलेली आहेत. कारण मुळातच अर्थसंकल्प हे ना प्युअर इकॉनॉमिक्स आहे, हे ना प्युअर पॉलिटिक्स आहे. अजितजी ही मान्य करतील, अजितजींचाही माझ्यासारखा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे की बजेट हे पब्लिक फायनान्स मध्ये येतं आणि पब्लिक फायनान्स या क्षेत्राचं वर्णनच मुळी पॉलिटिकल इकॉनॉमी असं केलं जातं. मग ज्या शाखाशास्त्राचं विद्याशास्त्राचं नाव राजकीय अर्थशास्त्र असं आहे, सार्वजनिक अर्थशास्त्र असं आहे, त्याच्यामध्ये राजकारण हे येणारच. बिलकुल. आणि मग याच राजकीय अर्थशास्त्रातला एक मुद्दा पटकन आपल्या समोर आणतो. आज थेटच असं म्हटलं गेलं की राम मंदिराचा फायदा रोजगार निर्मितीसाठी झाला आणि आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की या राम मंदिराचा फायदा रोजगार निर्मितीसाठी पर्यायाने रोजगार निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण आणि सोप्या तर्काच्या आधारे जर चर्चा करायची असेल तर राम मंदिरामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी असा जो विचार मांडला गेलेला आहे. विनायकराव आंबेकर, आपल्याकडून 1.5 मिनिटात या संदर्भातली भूमिका मांडायची आहे. चर्चेचं शीर्षकही आपल्याला लक्षात आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची भिस्त तुम्ही मंदिरांवर ठेवताय की कर्तृत्वावर? मंदिरांवर निश्चितच ठेवत नाही, पण मंदिरामुळे स्पिरिच्युअल टुरिझम, मंदिरामुळे त्या क्षेत्राचा विकास हा होत असतो. अयोध्या परियोजना ही 85,000 कोटी रुपयाची आहे. त्यामुळे अयोध्या पूर्णतः इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन झालं, त्याला गेलेलं आहे, उद्घाटन केले गेलेले आहे. आणि जर तुम्ही विनायकराव, आपला आवाज येत नाहीये नीट, थोडा फोन जर चेहऱ्याच्या जवळ आणलात, बोला आता बोला. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स यांचं एक विधान आहे की राम मंदिरामुळे 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल त्या 15 दिवसामध्ये झाली असं त्यांचं विधान होतं. हे विधान सरकारने केलेलं नाहीये, हे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ट्रेडर्सनी केलेलं आहे. आणि पुण्यातलं विधान असं आहे की 5,000 कोटीची उलाढाल झाली. त्याच्यामध्ये झेंडे असतील, त्यानंतर वाद्य असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं पूजा सामान असेल, अशा प्रकारची उलाढाल झाली. त्यामुळे अयोध्येच्या राम मंदिराचा फायदा हा बाय प्रॉडक्ट म्हणून अर्थव्यवस्थेला होणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे आमची अर्थव्यवस्था पटकन देव न मानणाऱ्या कम्युनिस्टांकडे जाऊयात. अजितराव, आपण कृपया खुलासा करावा, मंदिरांच्या भरोश्यावर अर्थव्यवस्थेची बळकटी आणि भविष्यातली बेरोजगारीची समस्या. नाही, मला आज राम भरोसे या शब्दाचा एक वेगळा अर्थ प्रतीत झाला, अर्थशास्त्रीय अर्थ. त्याबद्दल मी निश्चितपणे आभार मानेन अर्थमंत्र्यांचे. आणि मला असं वाटतं की कदाचित ही अशी घोषणा सुद्धा असेल की यापुढे ते निवडून येण्याची शक्यता नाही, पण एक थोडंसं धार्मिक आवाहन करण्यासाठी म्हणून की बेरोजगार तरुण जे असतील, ज्यांना रोजगार नाही, ज्यांना अर्थव्यवस्थेचा विकास होऊन काहीतरी आपल्याला रोजगार मिळेल अशी आशा असेल, त्यांनी मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी याच्या पुढचे जे काही त्यांचे कार्यक्रम असतील असे वेगवेगळे अनेक असतील, म्हणजे मोठी लिस्ट आहे असं मी ऐकून आहे, त्या लिस्टच्या कामामध्ये त्यांनी रस्त्यावरती उतरावं याच्यासाठी कदाचित केलेलं ते आव्हान असू. एकदा पटकन विनायकरावांचं उत्तर घेऊयात याच्यावर. विनायकराव, बोला. असं काहीही नाही, असं आव्हान किंवा छुपा आव्हान करण्याचं काही कारणच नाही. राम मंदिर हा भाजपसाठी कधीही राजकारणाचा विषय नव्हता
आणि नाही हा श्रद्धेचा विषय आहे आणि तीच आमची भूमिका पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असणार आहे. त्यामुळे राम मंदिरामुळे जर का अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असेल तर तेवढा उल्लेख केलाय. बाकी राम मंदिरामुळे तुम्ही असं करा, तुम्हाला नोकरी मिळावी म्हणून तुम्ही रामाची भक्ती करा, जर का तुम्ही डोळसपणे सगळ्या राम मंदिरात राम जन्मभूमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला असेल तर जो लाखो हिंदूंचा त्याला मिळालेला पाठिंबा आहे किंवा मुस्लिमांचा मिळालेला पाठिंबा आहे तो स्वाभाविक होता, नॅचरल होता, तो कोणी इंड्यूस केलेला नव्हता. त्यामुळे अशा डॉक्टर वाघमारेंपर्यंत जाऊयात. डॉक्टर वाघमारेंपर्यंत जाऊयात. वेळेची मर्यादा आहे प्रत्येकासाठी. डॉक्टर वाघमारे बोला. आणि यांना या आत्ताच्या उत्तरामध्ये आपण ऐकलं असेल राम मंदिराला हिंदू आणि मुसलमान दोघांनी पाठिंबा दिलेला आहे. अर्थसंकल्प मांडला जात असताना त्याचा उल्लेख झालेला आहे आणि यात राजकारण नाही असं भाजप म्हणतोय. सगळ्यात मोठा जोक जर झाला असेल तर आज भाजपच्या प्रवक्त्यांनी केला की राम मंदिरामध्ये आमचं काही राजकारण नाही. अहो, भाजपचा जन्मच राम मंदिराच्या राजकारणामुळे झाला आणि भाजप राम मंदिराच्या राजकारणानेच मोठा झाला हे कसं विसरता येईल. त्याच्यामुळे एवढा मोठा जोक आणि देशातल्या जनतेला आपण जर एवढे मूर्ख समजत असू तर ते भाजपचे लोकच एवढे जनतेला मूर्ख समजू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी असा जोक केला असावा. डॉक्टर वाघमारे एक पटकन खुलासा करा. आता आपण समजून चालू चर्चेच्या साठी तर्काच्या साठी. समजा तुमचं सरकार असतं तर तुमच्या सरकारनं मंदिरामुळे अर्थव्यवस्था बळकट होते असं विधान केलं असतं का? सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था आज देश 3ऱ्या नंबरचा अर्थव्यवस्थेचा देश आहे, एका मंदिरामुळे पूर्ण देशाची अर्थव्यवस्थेची भिस्त त्याच्यावर जाऊ शकते का तातेजी? तुम्ही पण सुशिक्षित आहात, मी पण सुशिक्षित आहे. आपण राजकारण आणि हे कशासाठी करतोय? आज निवडणुका समोर आहेत म्हणून रामनवमी सोडली आणि 22 तारखेला उद्घाटन घेतलंय. सगळे धर्मशास्त्री सांगतायत की राम मंदिराचं उद्घाटन करू नका. ठीक आहे, तो मुद्दा घेतला तर चर्चा अजून लांबेल. पण आता तुम्ही विनायकराव आंबेकरांपर्यंत या प्रश्नाच्या निमित्तानं घेऊन जातो. आणि विनायकराव, ऐकलं असेल काँग्रेसनं मान्य केलं भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली या चर्चेत. मान्य करावंच लागेल त्यांना. विनायकराव आता पटकन वेळेची मर्यादा आहे. अजितरावांनाही बोलायचंय आणि मला एक क्लोजिंग रिमार्क अर्थात चर्चेच्या समारोपाची प्रतिक्रिया म्हणून चंद्रशेखर टिळक यांच्यापर्यंत जायचंय. मी येतो प्रत्येकाकडे. अजितराव, काँग्रेस म्हणतेय की मंदिराच्या माध्यमातून तुम्ही अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या वक्तव्याच्या द्वारे भ्रमित करताय लोकांना. अगदी निश्चितपणे हा अगदी सरळ सरळ सांगायची गोष्ट आहे की बेरोजगारीची चर्चा करू नका. राम मंदिराची किंवा अजून जे काय त्यांच्या लिस्टवरती प्रोग्राम मध्ये लिहिलेली आहेत सगळी मंदिरं, त्या लिस्ट मध्ये एक एक टिक करत आम्ही जाऊ. त्याच्या मागे तुम्ही जा. या बेरोजगारीवर असल्या भुक्कड प्रश्नावरती जास्त चर्चा करू नका. तर मी फक्त आकडा सांगतो, म्हणजे एवढं फक्त, बाकी काही चर्चा करण्याची गरज नाही. या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे जीडीपी, प्रोजेक्टेड जीडीपी फॉर द इयर 24-25 हा 327 लाख कोटी रुपयाचा असेल असं अर्थसंकल्पात लिहिलेलं आहे. तो ऍज ऑफ टुडे 296 लाख कोटी रुपयाचा आहे. आता या 296 लाख कोटी रुपयामध्ये एकूण आपलं नॅशनल जीडीपी म्हणजे टोटल एक्सपेंडिचर देशाचा तेवढं उत्पन्न. आता याच्यामध्ये मंदिराचं कॉन्ट्रीब्युशन आणि बेरोजगारीचं प्रमाण टोटल पॉप्युलेशनच्या 8% हे वर्किंग पॉप्युलेशन मध्ये, आणि वर्किंग म्हणजे अगदी तरुण वयातलं 25 ते 35 मध्ये 24%. ठीक. आता हे आणि या मंदिराच्या निर्माणासाठी, झेंड्यांसाठी, रेल्वेसाठी, अजून काय पाण्यासाठी, अजून काय कुठे दंगे झोपे झाले तर ते शमवण्यासाठी ते जे काय सगळे खर्च झाले ते सगळे मोजले तर याच्यात काय आकड्याचं काही म्हणजे काय आपण भारताबद्दलच बोलतोय ना. म्हणजे थोडक्यात आपल्याला अशी भूमिका मांडायची आहे असं मला वाटतं की मंदिरांचा अर्थव्यवस्थेशी संबंध नाही. तुमच्याकडे आकडे तयार आहेत. डाव्यांच्याकडून आकडेवारी देत केल्या गेलेल्या मुद्द्यावर, दाव्यावर प्रतिवाद भारतीय जनता पार्टीला जमणार आहे का याच्यासाठीची संधी विनायकराव आंबेकर आपल्याला मिनिटाचा वेळ आहे. चंद्रशेखर टिळक यांच्यापर्यंत जायला त्या निमित्तानं उशीर होता कामा नये. जी अर्थव्यवस्थेला गती मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेचा एक बांधणी केली गेलेली आहे पहिल्या 5 वर्षात, त्याच्यामधले जे सगळे टाकाऊ गोष्टी होत्या त्या बाजूला काढून त्यातले मधले दोष दुरुस्त करून त्याला एक चांगली बळकटी देण्यात आली. आणि नंतर ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था विकसित होते आणि आता त्यांनी जो वेग पकडलेला आहे
त्यामुळे हा जीडीपीचा एस्टिमेट केलेला आहे, शेवटी एस्टिमेट आहे आणि त्याप्रमाणे अंदाज करून तो अंदाज जाहीर केलेला आहे. बर, पटकन चंद्रशेखर टिळक, चर्चेच्या समारोपात आपली प्रतिक्रिया आहे ती, ज्या प्रकारचे संकल्प आहेत, राजकीय मुद्दे बाजूला ठेवून द्या, पण भविष्यात प्रगतीच्या साठी ज्या गोष्टी आजवर गेल्या 10 वर्षात तुम्हाला संकल्पांमध्ये, अर्थसंकल्पांमध्ये मांडलेल्या दिसल्या, त्यापैकी किती पुरे झालेल्या आहेत? आजच्या अर्थसंकल्पानंतर येणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या आणि तरतुदींच्या अनुषंगानं भूमिका अपेक्षित करत असताना काय करायला हवंय? एक अत्यंत उघड आहे की बाकी कोणताही राजकीय उफराट अर्थशास्त्र सांगायचं झालं तरी फक्त आता जी संपूर्ण चर्चा झाली ती त्याच्यात एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगू इच्छितो की अजितजी अभ्यंकरांच्या कार्याविषयी आणि अभ्यासाविषयी पूर्ण मत बाळगून सांगतो की ते उफराट अर्थशास्त्र सांगतायत. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात केवळ मंदिरातनं पर्यटन किंवा अर्थकारण सुधारेल असं म्हटलेलं नाही, पण गेल्या काही वर्षांमध्ये एक देश म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून आपण पर्यटनाकडे लक्ष देतोय. बाली सारखा एखादा स्वतंत्र भूभाग या धार्मिक पर्यटनातनच मोठा होतो. वाराणसी ते कलकत्ता ही एक बोट सुरू झाली तर पहिल्या महिन्यातच 50,000 कायमस्वरूपी असंघटित क्षेत्रामध्ये कामगार निर्मिती होते, हे अजितजी हे मान्य करतील. या पार्श्वभूमीवरती जो तुमचा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षातल्या संकल्पपूर्तीचं काय, 101% हे माझ्या एकट्याचं मत नाही, संपूर्ण जागतिक अर्थकारणाचं मत आहे की गेल्या 10 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन, उद्दिष्ट अत्यंत चांगली आणि अंमलबजावणी अत्यंत वाईट अशी होती. ही गणितं वेगानं बदलतायत आणि त्याच्या बरोबरीनं पारंपरिक माध्यमांमधलं ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रशासन सुधारत असताना कराच्या संकलनाचा उल्लेख मागाशी अजितजींनी केला, तो कराचे दर बदलून झालेला नाही. ऐका एक मिनिट, कराच्या प्रशासनातून झाला, तशाच अंमलबजावणीतनं संरक्षण, स्पेस आणि शिक्षण यातनं येणारे संदर्भ सुधारू शकतात, त्याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. जी, चंद्रशेखर टिळक यांच्या मतावर हस्तक्षेप आलाय डॉक्टर राजू वाघमारेंकडून. राजूजी, छोटीशी विनंती करतो, वेळ मर्यादा आपण ओलांडलेली आहे, तरीही आपल्या आग्रहाखातर मी आपल्याला पूर्ण मिनिटाचा वेळ देतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगण्यात आल्या की त्या आम्ही पूर्ण केल्या किंवा ज्या ज्या योजना होत्या त्या संपूर्णपणे अपूर्ण आहेत. 2 कोटी घरं पीएम आवास योजना बांधायचं सांगितलं, 80 लाख घरं बांधलेली आहेत. जिथे हर घर में पेय सांगितलं तिकडे पाणी गेलेलं नाहीये. गंगा साफ करायचं सांगितलं तर फक्त 20% साफ झाले असं ते सांगतायत. आणि जर तुम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य का देताय, कारण तुमच्याकडे बेरोजगारी आहे, तुमच्याकडे महागाई आहे. आणि आता टिळक साहेब जे सांगतायत तर अर्थसंकल्पाचा जो वेग आहे या भारताचा गेल्या 10 वर्षाचा, तो युपीएच्या काळामध्ये 6.9% होता जीडीपी. आता या मोदींच्या 10 वर्षाच्या काळात 5.9 आहे. त्याच्यामुळे 6.9 ची अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षातली सरासरी युपीएच्या काळातली ही नक्कीच मोदींच्या या अर्थकारणापेक्षा चांगली होती. ठीक आहे, जरा टिळक साहेबांनी तपासून बघावं. बरं, टिळक साहेब त्याच्यावर कधीतरी आपल्याला भेटले तर नक्कीच त्यांचं मतप्रदर्शन करतील. पण आता इथे विनायकराव आंबेकर आहेत, भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातल्या आक्षेपांवर उत्तर देण्यासाठी. मी कालमर्यादा ओलांडलेली आहे याची पुन्हा एकदा आठवण देतो. 1 मिनिटाचा वेळ, त्यानंतर मात्र आपल्याला चर्चा थांबवावी लागेल. बोला विनायकराव. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक यांनी जे सर्टिफाय केलंय की भारताची अर्थव्यवस्था जेव्हा सर्व जगाची, सर्व देशांची सरासरी 2% वाढीची असताना भारताने अतिशय रिमार्केबल सगळ्या जगामध्ये वेगळ्या पद्धतीने 6%च्या पुढे वाढ केलेली आहे कोरोना नंतरच्या काळामध्ये. हे जर त्या राजू वाघमारेंना समजत नसेल तर त्यांना मी काय फक्त त्यांना नमस्कार करू शकतो. भारताची अर्थ तुम्ही आणि आजची याच्यातला फरक सगळ्या दुनियेला समजलेला आहे आणि त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याला सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं ज्ञान असेल तर ठीक आहे, त्यांनी त्यांच्या ज्ञानामध्ये त्यांच्या भ्रमामध्ये राहावं. जगाला जर माहिती मिळालेली आहे. धन्यवाद. जी, चर्चेला वेळेची मर्यादा आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वादावादी सुरू झाली आहे, मला थांबवावी लागतीये. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.